फार जुनी गोष्ट नाही, अगदी 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। याच दिल्लीत अण्णा हजारेंच्या उपोषणातून आंदोलनातून मोदी सरकारचा जन्म झाला होता। आज 12 वर्षानंतर त्याच दिल्लीत त्याच जंतर मंतरवर देशातल्या तरुणाईच्या भविष्यासाठी, शिक्षण व्यवस्थेतल्या सुधारणांसाठी आणि नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ सोनम वांगचुक गेले 23 दिवस उपाशी आहेत। पण उपोषणातून जन्मलेलं सरकार आज उपोषणकर्त्याची साधी चर्चा देखील करायला तयार नाही। असं का? आज 20 जुलै, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस। काँग्रेस जनता पार्टीनं आज संसद चलो आंदोलनाची हाक दिली आहे। पण दिल्लीत आज काय चित्र आहे? जनपथ, राजीव चौक, पटेल चौकसह 5 मेट्रो स्टेशन सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत। संपूर्ण नवी दिल्लीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे। जंतर मंतरच्या आजूबाजूला इंटरनेट जॅमर्स लावण्यात आलेत, जेणेकरून तिथं काय चाललंय हे जगाला कळू नये। इतकंच नाही तर आज सकाळी संसदेकडे जाणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील सुरू केलाय। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत। मग अण्णा हजारेंच्या उपोषणावेळी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आघाडीवर असलेली भाजप आज सत्तेत आल्यावर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे इतक्या निष्ठुरपणे का बघतेय? आंदोलकांशी चर्चा न करता मोदी सरकार लाठ्या का चालवतंय? या व्हिडिओत आपण यामागचंच बिटवीन द लाईन्स पॉलिटिक्स उलगडणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल, सोशल मीडियावर फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब आणि फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सगळ्यात आधी 18 जुलैच्या सकाळी जंतर मंतरवर जो हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता तो आता आपण समजून घेऊ। काय झालं होतं 18 जुलैच्या सकाळी? 18 जुलैला सकाळी 7च्या सुमारास साध्या वेशात आलेल्या आणि नंतर गणवेशातील पोलिसांनी जंतर मंतरवर एंट्री झाली त्यांची। वांगचुक हे गुन्हेगार असल्यासारखं दिल्ली पोलिसांनी पांढऱ्या चादरीचा गराडा घालून त्यांना उचललं आणि थेट सफदरजंग रुग्णालयामध्ये नेलं। पांढऱ्या चादरीचा वापर का? तर कोणत्याही कॅमेऱ्यात किंवा मोबाईलमध्ये पोलिसांची ही दडपशाही कैद होऊ नये म्हणून। यावर पोलिसांनी दावा केला की वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे आणि हायकोर्टाच्या निर्देशानुसार त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे। पण इथंच पोलिसांचा दावा फोल ठरतो। सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चारू बांबा यांनी स्पष्टपणे सांगितलंय की वांगचुक यांची प्रकृती स्थिर आहे, ते पूर्ण शुद्धीत आहेत आणि त्यांचे सर्व व्हायटल पॅरामीटर्स नॉर्मल आहेत। मग प्रकृती स्थिर होती तर त्यांना असं जबरदस्तीनं का उचलण्यात आलं, असा प्रश्न आता विचारला जातोय। वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांगमो यांनी आरोप केलाय की वांगचुक यांच्या वैद्यकीय अहवालामध्ये छेडछाड केली जाते। आदल्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता वांगचुक यांचं पोटॅशियम लेवल 4.3 होतं, ते दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक 2.9 कसं झालं? आता ही झाली या आंदोलनाची सद्यस्थिती, करंट स्टेटस काय। पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मोदी सरकार वांगचुक यांच्याशी चर्चा करणं का टाळतंय? यामागे 4 प्रमुख कारण आहेत। पहिलं कारण आहे ते म्हणजे चूक कधीही मान्य न करण्याची सरकारची नीती। चूक कबूल करणं म्हणजे तुमचा मोठेपणा सिद्ध करणं। यामुळे तुमचं व्यक्तिमत्व प्रामाणिक आणि नम्र बनतं। प्रांजळपणे चूक मान्य केल्यानं, कबूल केल्यानं नातेसंबंधांमध्ये देखील सुधारणा होते, गैरसमज दूर होतात आणि इतरांचा तुमच्यावरचा विश्वास देखील वाढतो। जनधर्मीय तर वर्षभरात आपल्याकडून काही चूक झाली असेल, नजर चुकीनं देखील चूक झाली असेल तर मिच्छामी दुक्कडम म्हणून क्षमा याचना करतात। मिच्छामी दुक्कडम नावाचा एक पर्व साजरा करतात। ही भारतीय परंपरा देखील आहे। याबद्दलच द प्रिंटचे एडिटर इन चीफ शेखर गुप्ता यांनी त्यांच्या एका विश्लेषणात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलाय। मोदी सरकारच्या कार्यशैलीमध्ये, कार्यपद्धतीत कोणतीही चूक मान्य करणं बसतच नाही असं त्यांचं म्हणणं आहे। वांगचुक आणि विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे ती शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची। सरकारनं प्रधान यांचा राजीनामा घेतला तर याचा अर्थ सरकारनं नीट पेपर फुटीतलं आपलं अपयश मान्य केलं असा होईल। एकदा चूक मान्य केली की सरकार कमकुवत दिसतं, अशी या सरकारची धारणा आहे। शेखर गुप्ता यांनी काँग्रेसच्या काळातील आदर्श घोटाळ्याचं देखील उदाहरण दिलं। तेव्हा काँग्रेसनं दबावात येऊन विरोधकांच्या अशोक चव्हाण यांचा राजीनामा घेतला आणि काँग्रेस तिथंच बॅकफुटवर गेली, ती कायमची। पण मोदी सरकारचं आंदोलकांसोबतचं वर्तन काँग्रेसच्या नेमकं पूर्णपणे उलट आहे। दुसरं कारण आहे ते म्हणजे या आंदोलनामागे कोणतीही राजकीय ताकद नाही। 2011 मध्ये अण्णा हजारेंनी आंदोलन सुरू केलं होतं तेव्हा त्यांच्या पाठीमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची प्रचंड मोठी राजकीय ताकद होती। ते आंदोलन राजकीय दृष्ट्या स्पॉन्सर्ड होतं असं म्हणायला पूर्णपणे वाव आहे। सरकारला राजकीय ताकदीची आणि वोट बँकेची भीती वाटते, पण सोनम वांगचुक आणि काँग्रेस जनता पार्टीच्या मागे असा कोणताही राजकीय पक्ष नाही। काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या आंदोलनाला बाहेरून पाठिंबा देत आहेत, पण ते या मंचावर आलेले नाहीत। हे आंदोलन केवळ सामान्य विद्यार्थ्यांच्या वेदनेतून
आणि भविष्याच्या चिंतेतून उभं राहिले. सरकारला वाटतंय की या विद्यार्थ्यांच्या मागे कोणतीही राजकीय ताकद नाही, हे लोक आपलं सरकार पाडू शकत नाहीत, मग यांच्याशी चर्चा करायचीच कशाला. राजकीय दबाव नसल्यामुळेच सरकार या उपोषणाकडे आंदोलनाकडे दुर्लक्ष करते. आणि तिसरं कारण आहे वांगचुक यांना देशद्रोही ठरवता न येणं. जेव्हा जेव्हा देशात सरकार विरोधी आंदोलनं होतात तेव्हा सरकारची ठरलेली एक पद्धत आहे, आंदोलकांना अर्बन नक्षल, तुकडे तुकडे गँग किंवा देशद्रोही ठरवून मोकळं व्हायचं. वेगवेगळी नावं ठेवून सरकार आणि भाजप समर्थकांचा आंदोलनच मोडीत काढण्यावर भर असतो. पण सोनम वांगचुक यांच्या बाबतीत सरकारला हे करणं सहज जमत नाही. का? कारण जनमानसात सोनम वांगचुक यांची असलेली रिअल हिरोची प्रतिमा. 3 इडियट्स आमिर खानचा जो सिनेमा होता त्याच्यात फुनसुक वांगडू हे पात्र त्यांच्यावरच आधारित आहे. त्यांनी लडाख आणि सियाचीनमधील उणे तापमानामध्ये भारतीय लष्करासाठी सौर ऊर्जेवर चालणारे तंबू बनवलेत. 2020 मध्ये गलवान संघर्षानंतर त्यांनीच चीनी वस्तूंवर बहिष्काराची, बॉयकॉट चायनाची मोहीम उभारली होती. आणि ही मोहीम भाजप आणि संघ समर्थकांनी देखील डोक्यावर घेतली होती. थोडक्यात सांगायचं तर वांगचुक यांची प्रतिमा इतकी स्वच्छ आणि देशभक्तीपर आहे की त्यांच्यावर लगेच देशद्रोही असल्याचे शिक्के मारून त्यांना मोडीत काढता येत नाही. तसं केल्यास भाजपचा स्वतःचा मतदार देखील सरकारवर नाराज होईल. त्यांना बदनाम करणं सरकारला शक्य होत नसल्यामुळं सरकारनं त्यांच्याशी न बोलण्याचा आणि मौन बाळगण्याचा मार्ग निवडलाय असं दिसतंय. आणि चौथं कारण आहे ते म्हणजे चेहरा गायब करा म्हणजे आंदोलन मरेल ही रणनीती. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अपूर्व आनंद यांच्या मते कोणत्याही आंदोलनाला एक चेहरा लागतो. जंतर मंतरवरील या आंदोलनाचा मुख्य चेहरा सोनम वांगचुक हेच आहेत. लोक तिथं वांगचुक यांना बघण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठीच येत होते. सरकारच्या डोक्यात एक सोपी रणनीती होती, आपण वांगचुक यांनाच इथून उचलून रुग्णालयात ठेवलं तर आंदोलनाचा मुख्य चेहराच गायब होईल. चेहरा गायब झाला की लोकांची गर्दी कमी होईल, मीडिया याकडे लक्ष देणं थांबवेल आणि विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आपोआप विस्कळीत होऊन स्वतःच्या मरणानं मरेल. म्हणजे चर्चा करून तोडगा काढण्यापेक्षा मुख्य नेत्यालाच गायब करून आंदोलन दडपून टाकण्याचा हा सरकारचा साधा सोपा डाव होता. पण सरकारचा हा डाव खरोखरच यशस्वी झाला का? तर आज आंदोलनाच्या 23व्या दिवशी दिल्लीत तरुणाईचा मोठा उद्रेक रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला दिसतंय. धोधो पावसात देखील जेनजी तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. संसद परिसरात देखील गोंधळ उडालाय. दिल्ली जाम झाली आहे. अभूतपूर्व घडामोडी सुरू आहेत. वांगचुक यांच्यासोबत उपोषणाला बसलेल्या डाव्या विद्यार्थी संघटना असलेल्या आयसाच्या नेहा बोरा, मनीष आणि अमीन या 3 विद्यार्थ्यांनी 23व्या दिवशी आपलं आंदोलन उपोषण मागे घेतलंय. शबाना आझमी, प्रकाश राज, योगेंद्र यादव यांच्या भेटीनंतर हे उपोषण त्यांनी सोडलं. संसदेत हा मुद्दा उचलण्याची हमी मिळाल्यानंतर, आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी ह्या उपवास आपलं उपोषण सोडलं. इथं तुम्हाला आणखी देखील एका उपोषणाबद्दल माहिती हवं. 2018 मध्ये गंगा नदी स्वच्छतेच्या मागणीसाठी 87 वर्षाचे ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते प्राध्यापक GD अग्रवाल हे उपोषणाला बसले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या उपोषणाच्या संदर्भामध्ये उपोषणाला बसलेलं असताना 3 पत्र लिहिली होती. पण एकाही पत्राचं त्यांना उत्तर मिळालं नाही. 111व्या दिवशी उपोषणादरम्यानच या गंगापुत्राचा जीव गेला. पण सरकारला पाझरच फुटला नव्हता. हा मोदी सरकारचा इतिहास देखील इथं ध्यानात घ्यायला पाहिजे. थोडक्यात काय तर लोकशाहीत सरकारचं कर्तव्य हे केवळ निवडणुका जिंकणं नसतं. जनतेशी, आंदोलकांशी संवाद साधणं, त्यांच्या वेदना समजून घेणं हे सरकारचं नैतिक कर्तव्य आहे. बाईला बाईचं दुःख कळतं, गरीबाला गरीबाची वेदना कळते असं म्हणतात. पण अण्णा आंदोलनातून जन्मलेल्या मोदी सरकारची आंदोलनाबद्दलची भूमिका ही पूर्णपणे वेगळी आहे. सरकारला वांगचुक यांना हटवल्यावर आंदोलन संपेल असं वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही. उलट सोशल मीडियावरच्या या लढ्याला रस्त्यावर आणखी व्यापक रूप मिळाले. दिल्लीच्या मीडियात आंदोलन दिसत नसलं तरी लोकांच्या मोबाईलपर्यंत आंदोलनाची धग पोचली. त्यामुळेच आता प्रकरण हाताबाहेर गेल्यावर सरकार चर्चेला तयार असल्याचं, पडद्याआड चर्चा करत असल्याचं समोर येतंय. पण तुम्हाला काय वाटतं? मोदी सरकार वांगचुक यांच्याशी चर्चा का टाळतंय? मोदी सरकारची चूक कबूल न करण्याची रणनीती तुम्हाला पटते का? जेनजी तरुणाईवर बळाचा वापर करणं खरंच सरकारला 2029 मध्ये जड जाईल की मोदींचा हिंदुत्वाचा मुद्दा वरचढ ठरेल? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. आणि हे फॅक्ट बेस्ड विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.